हमें बोल के गए थे कि यहाँ से मजलिस को उखाड़ना है और कमल के फूल को यहाँ से खिलाना है और दिल्ली को भिजाना है करके। तो बहुत इंतज़ार के बाद उनका कमल यहाँ से खिल नहीं पाया है और आखिर में उन्होंने वो घंटी जो है वो एकनाथ शिंदे साहब के गले में बांध दी और कल उनका उम्मीदवार डिक्लेयर हो चुका है। मैं उनका भी स्वागत करता हूँ। एक अच्छा इलेक्शन कैंपेन हम सब मिलकर चलाएंगे ऐसी उम्मीद करता हूँ। दूसरी ये जानकारी है कि 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट जूना बाज़ार सिटी चौक गांधी पुतला होते हुए हम अपना फॉर्म भरने के लिए जाएंगे। 24 तारीख के दिन सुबह 11 बजे भड़कल गेट से निकलेगा और उसी दिन हमारा हरसूल रोड के ऊपर ताज होटल जो है, तो ताज होटल को बिल्कुल लग के एक मैदान है जहां पर हमारा सेंट्रल ऑफिस शुरू किया जा रहा है। हमारा केंद्रीय कार्यालय जो है वो ताज होटल के बाजू रहने वाला है। 24 तारीख से पहले 23 तारीख के दिन मैं खुद और यहाँ के बहुत ढेर सारे हमारे कार्यकर्ता पदाधिकारी जो है वो अमरावती के अंदर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के नातू आनंदराज अम्बेडकर साहब के प्रचार के लिए जाएंगे। वहाँ पर अमरावती के अंदर एक सभा का आयोजन किया गया। एक जानकारी मैं ये देना चाहता हूँ कि 2014 के अंदर जब 24 साल की पत्रकारिता छोड़कर मैं राजनीति के अंदर आया था तो एक सादा सा नॉन कॉग्निजेबल ऑफेंस, वो एक सादा सा किसी को थप्पड़ मारने का, किसी को गाली देने का, ऐसा एक भी मेरे खिलाफ पुलिस केस रजिस्टर नहीं था। इन 10 सालों के अंदर मेरे ऊपर कुल 12 केसेस रजिस्टर किए गए थे। अब ये हो सकता है कि कुछ चाहने वाले जो है वो खबर ऐसी बना सकते हैं की बघा इम्तियाज जलील कशा प्रकारचा क्रिमिनल आहे, 12 केसेस त्याच्यावर रजिस्टर आहे। तर हे सांगणं खूप महत्वाचं आहे। हे जे 12 केसेस माझ्यावर रजिस्टर करण्यात आले होते, सागांच चिलिप्सामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं दारूची दुकान बंद करण्यासाठी। ते एक केस होतं आणि त्या केसमध्ये त्या दारूच्या दुकानवाल्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती की 235 रुपये त्याचे गल्ल्यातून चोरी गेलेले आहे, म्हणजे डकैतीचा केस माझ्यावर रजिस्टर करण्यात आला होता। शेडिंग सुरू होती आणि लोड शेडिंग आपल्या शहरामध्ये पण होती। सुरुवाती त्यांनी 2 घंटे सकाळी 2 घंटे संध्याकाळी ची लोड शेडिंग सुरू केली होती। त्याच्यानंतर ते वाढवून ते 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी ते लोड शेडिंग होत होती आणि कशा प्रकारे लोकांना त्रास होत होता हे आपल्यालाही माहित आहे। आणि कोणी तुम्ही बघितलं नसेल ते आंदोलन, ते YouTube मध्येही ते अवेलेबल आहे। तर त्याच्या विरोधात आम्ही MSCB वर एक मोर्चा काढला होता, एक धरणं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळचे ते चीफ इंजिनियर आहे त्यांचा घेराव करून त्यांना आम्ही लॉक करून त्यांच्या कॅबिन मध्ये त्यांना कोंडून ठेवलं होतं आणि हे मागणी केली होती की जोपर्यंत राज्य सरकार हे विड्रॉ करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही। आणि त्याचा परिणाम हे झाला होता की संध्याकाळपर्यंत आम्हाला मुंबई वरून त्यांना फॅक्स आला होता की आपण इकडचे हे लोड शेडिंग जे आहे ते आम्ही थांबवत आहे करके। तिसरा केस जो होता ते कोरोनाच्या काळात जे लॉकडाऊन होता आणि त्याचा आपल्या सगळ्यांना माहित आहे, मी खूप जोरात त्याचा विरोध केला होता की जे सगळं कारोबार ते बंद करणार होते, सगळं दुकानं ते बंद करणार होते। माझा एकट्याचा विरोध होता त्याला की मी म्हटलं होतं की गोरगरीब लोकांना खायला हे नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, सर्व दुकाने सरसकट ना बंद करता आपण त्याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे। मग रात्री आपल्याला माहित असेल खूप उशीरपर्यंत ते मीटिंग चालली होती कलेक्टर ऑफिसमध्ये
आणि रात्री 10:30-11 वाजता त्याचा निर्णय घेण्यात आला होता की या शहरामध्ये आपण ते लॉकडाऊन जे करणार होते 100% ते लॉकडाऊन नाही करणार. त्याच्यानंतर इमिजिएट काय झालं होतं की अनेक सारे दुकानदार जे आहे ते माझ्याकडे आले होते आणि ते इतके आनंदित होते की त्यांना मला उचलून त्याच्या कांद्यावर हे केलं होतं आणि फक्त या कारणाने की ते माझ्याकडे आले, माझा सत्कार केलं. करोनाचा पिरियड होतं आणि त्यांनी मला आपल्या कांद्यावर घेतलं होतं. तर त्या विरोधात एक केस रजिस्टर करण्यात आलं होतं. क्लिअर झालेले आहे. मी हायकोर्टाचा धन्यवाद देतो आणि 5 केसेस आता आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या लोकांना पैसे पाहिजे, आपल्या हक्काचे पैसे ते मागायला गेलं तर त्यांच्यावर केसेस रजिस्टर करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून मला हे क्लॅरिफिकेशन करणं यासाठी महत्वाचं वाटलं की जेव्हा बातम्या येईल तर बातम्यामध्ये हेच येईल, इम्तियाज जलीलच्या विरोधात 12 केसेस. तर ते चुकीची माहिती जाऊ नये आणि कशा प्रकारचे केसेस आहे त्याच्या बाबतीत हे खुलासा करणं खूप महत्वाचं होतं. आणि आता निवडणुकीचा हे सगळं कॅम्पेनिंग सुरू होणार आहे. तर मी जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि लोकांना हेच विनंती करणार आहे की जेव्हा तुम्ही मतदान कराल तर तुम्ही कॅन्डिडेटची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, त्याचा सोशल बॅकग्राऊंड काय आहे, ते तुमचा प्रश्न लोकसभेमध्ये मांडू शकेल का. लोकसभामध्ये एक अशी जागा आहे जिथे देशाचे कायदे कानून तयार करण्यात येतं आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त माझ्याकडे 300च्या वर खासदार आहे, पण ते किती कामाचे आहे हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जाती धर्माचा मुद्दा ना घेता आपण जे क्वालिफाईड पर्सन्स आहे, जे एज्युकेटेड आहे, जे शहराला विकासाच्या दृष्टीने देणारा असेल तर त्याला मतदान करा. मी आज आपल्या समोर हे स्पष्टपणे सांगतो की मागच्या 5 वर्षामध्ये मी एक खासदार म्हणून देशातले जे सगळे जास्त प्रश्न केंद्र सरकारला आणि मोदी सरकारला विचारलेले आहे तर हे तुमचं खासदार इम्तियाज जलील होतं. आणि 10 वर्ष झालेले आहे मला, 5 वर्ष आमदारकी आणि 5 वर्ष खासदारकी या नात्याने. आणि मागच्या 5 वर्षामध्ये मी काय कामं केलेली आहे. आपल्याला माहित असेल की टेलिव्हिजन डिबेटमध्ये आणि जे विरोधी पक्षातले लोक असते, बताओ क्या काम किया है करके, तर त्यांना एक मी पुस्तक तयार करत आहे. ते पुस्तक आपल्यालाही त्याचं विमोचन साठी आपल्यालाही बोलवण्यात येईल आणि ते पुस्तक आपण वाचा आणि तुम्हाला पटलं की हो त्यांनी हे काम केलेले आहे. म्हणजे बोलण्यासारखं तर मी हे केलं ते केलं हे सगळं काही, जसं आपले कराड साहेब म्हणायचे की आम्ही गॅस पाईपलाईन आणलेली आहे. गॅस पाईपलाईन तुम्ही नाही आणलेली आहे, देशासाठी प्रकल्प होतं आणि देशामध्ये आमचं शहर आहे म्हणून की मी आणलेली आहे, तर तुम्ही नाही आणलेली आहे. देशासाठी लोकसभेमध्ये प्रस्ताव आला होता आणि त्यामध्ये हे निर्णय घेण्यात आला होता की देशामध्ये आपल्याला हे गॅस पाईपलाईन आली का नाही आली. तर मी जे काम केलेले आहे, फोटोग्राफ सहित, बजेट सहित, कुठे कुठे पैसे खर्च करण्यात आलेलं आहे, हे सगळं एक बुकलेट तयार करून आपल्याला वाटण्यात येईल. आपण ते वाचा. आणि मी दुसऱ्या जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनाही विनंती करतो की तुम्ही शहरासाठी काय करणार आहे, काय केलेले आहे याच्या बाबतीतही काही रिटर्न मध्ये दिलं तर 1 वर्षानंतर मी असो नसो कोणीतरी दुसरा बसलेला असेल तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की हे पुस्तक मध्ये तुम्ही हे लिहिलेले होते, आता हे काम झालेले आहे का नाही झालेले आहे. हे माझ्या शेजारी जे बसलेले आहे अंकुश राठोड साहेब बंजारा समाजाचे आहे आणि खूप आमचे चांगले मित्र आहेत. बंजारा समाजाचे खूप सारे लोक आमच्या जे फॉर्म भरण्यासाठी जे रॅली निघणार आहे त्यामध्ये येणार आहे. शहर अध्यक्ष आरिफ नक्षबंदी, जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर साहेब आहे. आणि मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण या शहरामध्ये आहे. काल मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण ऐकत होता
परभणी काय जास्त लांब नाही आहे. तिथे ते बोलत होते की कशा प्रकारे पाणी आणण्यात आलेलं आहे. आता परभणीमध्ये आपले रिपोर्टर असेल तर त्यांना सांगा की परभणीमध्ये लोकांना पाणी मिळतं का करके. दूसरा म्हणजे त्यांनी सांगितलं की 4 लाख घर हमने परभणी के अंदर बनाए हैं करके. आता ते जर्मनी होता की परभणी होतं माहित नाही मला, पण ते 4 लाख, मग 4 लाख परभणीमध्ये बांधलं असेल तर मोदीजींना आणि त्यांच्या मंत्र्यांना आणि त्यांचं सगळं दुसरे अलायन्सचे मंत्र्यांना हे प्रश्न विचारायचा आहे की एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये का बांधण्यात नाही आलेलं आहे, माझ्या शहरामध्ये एक घर ही का बांधण्यात आलेलं नाही आहे. मग फक्त आपल्याला गप्पा मारायचा आहे का कि 4 लाख इधर बना दिए, 10 लाख इधर बना दिए है, 5 लाख इधर बना. एक घर यहाँ पे बता दीजिए मुझे. ये घर हमने है तो पंतप्रधान आवास योजना के अंदर इस शहर के अंदर हमने बनाए हैं करके. मी दोघंही भारतीय जनता पार्टीचे दोघंही मंत्र्यांना केंद्रातले आणि तिसरे आपले राज्याचे जे मंत्री आहेत त्यांना विचारतो आणि त्यांचे अलायन्सचे जे मंत्री आहेत पालकमंत्री हे सगळ्यांची जबाबदारी होती. तर त्यांनी हे प्रश्नांचे उत्तर द्यावे मी याची अपेक्षा करतो. काही आपले प्रश्न असतील तर आपण विचारू. तुम्हाला वंचित